28 मध्ये हनुमान नगर मध्ये गेलेला आहे आणि आज त्यांचा एक मुलगा आज मंडळाचा अध्यक्ष आहे आणि त्याने आम्हाला ही परवरिश दिलेली आहे। आज शिक्षण केल्यानंतर नोकरी केल्यानंतर बाहेरगावी शिक्षण केल्यानंतर परत नोकरी केली आणि शेवटी आज आम्ही समाजकार्य करतोय। पण हे करताना जसं शीतलताई म्हणाला, आज आम्ही वडिलांची आमची परवरिश आम्हाला जे त्यांनी शिकवलेलं आहे ते आम्ही विसरलेलो नाही। म्हणून कुठलाही जर तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे, जर ध्येय साध्य करायचं असेल तर जसं शीतलताई म्हणाल्या, परिश्रम केल्याशिवाय तुम्हाला त्याला दुसरा पर्याय नाहीये। आता मी म्हणाल आम्ही 10वीत आहोत, जर 10वी पास झालो, जस्ट परीक्षा दिली, आता चांगले कुठे जाऊन गुण आलेत। 10वीला मी काय मोठे काय 30 मार्क केले नव्हते शीतलताई, म्हणजे मी ऍव्हरेज विद्यार्थी होतो 60-70। 10वीला मला खरं म्हणजे तर 68% मिळालेले। पण हे झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर मी खचलो नाही। 10वी नंतर 12वी मध्ये मी त्यावेळेला 85% गाठलेले, मला माझी पोस्टी वाटचाल काढायची होती। मला काय करायचं होतं हे 10वीला खरंच आपल्याला कल्पना नसते। आज घ्यायचंय आमच्याला फक्त आर्ट कॉमर्स सायन्स या तीनच गोष्टी होत्या, पण तरी मी सायन्सचा स्टुडंट, कसं ऍडमिशन मिळालं। सायन्सचा स्टुडंट असताना त्याच्यानंतर अभ्यास केला, पण 12वी मध्ये जो आम्ही 12वीचे जे विद्यार्थी इथे आहे, 12वीलाच मी ठरवलेलं। माननीय अमोल नागवंत कांदिवली के उन्होंने आज बहुत ही अच्छा प्रोग्राम यहाँ पे लिया है। कांदिवली में 10वीं के और 12th के बच्चों का उन्होंने सत्कार तो किया है, फिर सीनियर सिटीजन को छाते की भी उन्होंने छाते भी दिए, उनका भी सत्कार किया। और आज आप देख रहे हैं कि पूरे वार्ड के सभी जो पेरेंट्स हैं, उनके बच्चे हैं और सीनियर सिटीजन हैं, सभी लोग यहाँ पे आए हैं। और आज हमारे साथ यहाँ पे हमारे शिवसेना के सचिव वार्ड से बहुत सारे लोग आज यहाँ पे उपस्थित हैं। बच्चों के बच्चे हैं, 12th के बच्चे हैं, उसके बाद उनके पेरेंट्स भी आए हैं, उनके दादाजी और नानाजी भी आए हैं। पूरी फैमिली के लिए आज यहाँ पे उन्होंने बहुत अच्छा कार्यक्रम लिया। सगळं प्रथम कांदिवली विधानसभेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 28च्या वतीनं जे सन्माननीय विद्यार्थी 10वी आणि 12वी पास त्यांचा सन्मान ठेवला होता, त्या प्रकारे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचाही सन्मान सत्कार ठेवला होता। तशाच प्रकारे जे 10वी 12वी विद्यार्थी पास झाले त्यांना टॅब वाटप ठेवला, स्मार्ट वॉच ठेवलं, बॅग, वह्या, पुस्तके, छत्री असे सर्व साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं। आणि 4 वाजेपासून आपल्या शिवसेना पक्षाचे नेते सन्माननीय शिवसेना सचिव सिद्धेशदादा कदम साहेब आणि शीतलताई म्हात्रे शिवसेना प्रवक्त्या यांनी उपस्थित राहून आणि प्राध्यापक अमोल नलावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि 2 ते 3 तास या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे भविष्याच्या दृष्टिकोनाने कमीत कमी 250 विद्यार्थी होते आणि 2000 लोक छत्र्या घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या सगळ्यांना सर्व घरोघरी छत्र्या कशा पोचल्या जातील, ज्येष्ठ नागरिकांना याची दक्षता घेऊन सर्व पदाधिकारी कांदिवली विधानसभेचे उपस्थित आहे। सगळ्यांच्या वतीने ही वाटप करण्यात आली। शिवसेना भाई हमारे सभी मुंबई में जो रहने वाले हमारे मराठी बांधव है, उत्तर भारतीय बहुत सारे जो स्टूडेंट थे 10वीं और 12वीं के, वो सभी कांदिवली प्रभाग 28 के तरफ से कांदिवली विधानसभा से ये बच्चे लोगों को एक संदेश ऐसा है कि ये मुंबई अपनी है, ये महाराष्ट्र अपना है, ये देश अपना है। उसी प्रकार आप जब यहाँ अपने आते पढ़ाई लिखाई बच्चे लोग, हमारा पूरा प्रभाग स्लम भाग है।